पवार साहेब आज आवर्जून बारामतीला या उद्घाटनाच्या करता आपल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या उद्घाटनाच्या करता आलेले सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडानी, सौभाग्यवती प्रीतीजी अदानी, दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, आज आवर्जून बारामती दोन्ही खासदार विजयराव शिर्के, दीपक छाबरिया, प्रतापराव पवार, राजेंद्र पवार, सचिन सातव, नवीन नगराध्यक्ष झालेले सचिन सातव, शिर्के, दीपक, सर्व ट्रस्टचे मान्यवर, अशोक प्रभुने, निलिमा गुजर, सर्वच मान्यवर, मी सगळ्यांची नाव घेऊन आपला वेळ घेत नाही. तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व बारामतीकर, माझ्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे माझे बंधू भगिनी, आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपल्या बारामतीच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मला आठवतंय की सुरुवातीला पवार साहेबांनी 67 साली ज्यावेळेस बारामतीचं प्रतिनिधित्व करायला संधी बारामतीकरांनी दिली, त्यावेळेस पाण्याच्या बद्दल, पाझर तलाव, कसं शेतीला पाणी मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न सुरू झाला. आणि त्याच्यानंतर 72च्या दुष्काळात कृषी विकास प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान ह्या संस्था शिक्षणाच्या करता आणि कृषी क्षेत्राच्या करता काढल्या. त्याच्यामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब पवार असतील, इतर मान्यवर असतील, विनोद कुमार गुजर असतील, अनेक मान्यवरांची नावं घेता येतील. आणि सगळ्यांनी त्यांच्या परीनं जेवढं काही पवार साहेबांचं विजन होतं त्याच्यामध्ये मनापासून साथ देण्याचा प्रयत्न केला. मला आठवतंय त्याच्यानंतरचा काळ की पहिल्यांदा अगदी सुरुवातीचा काळ असा होता, जो लिहिता वाचता येईल तो साक्षर आणि ज्याला येणार नाही तो निरक्षर. त्याच्यानंतरचा काळ असा आला की ज्याला संगणक चालवता येईल तो साधारण साक्षर धरला जायचा आणि त्याच्यानंतर त्याला इतरांना निरक्षर समजलं जायचं. मित्रांनो, येणारा काळ असा आहे की काही वर्षांनी जो एआयचं शिक्षण घेईल तो साक्षर ठरला जाईल आणि बाकीचे निरक्षर ठरले जातील असं साधारण समजलं जाईल. तसं होणार आहे अशातला भाग नाही. पण त्यातला एक कळीचा मुद्दा मी आपल्याला सगळ्यांना सांगितला. आज गौतमभाई नेहमीच आपल्या बारामतीमध्ये येतात, अनेकदा दिवाळीला साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता येतात, आमच्या प्रीतीभावी पण येतात. मी तमाम बारामतीकरांच्या वतीनं, सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज गौतम अडानी साहेबांचं आणि प्रीतीताई अडानींचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आल्याबद्दल धन्यवाद देतो. मित्रांनो, सुप्रियानी काही गोष्टी सांगितल्या. मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते. लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात. परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते. जसं इथं आपण जे बसलोय, मला वाटतं 90ला MIDC ची ही जागा घेतली 40 एकर आणि टप्प्याटप्प्याने नक्षत्र उद्यानासहित 135 एकरामध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला, वाढवला. वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. आणि एक आज मानाचा त्याच्यामध्ये तुरा खोचला गेलाय, तो म्हणजे विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या मुलांच्या करता, मुलींच्या करता गरज होती. नेहमी उद्याला आपल्या मुला मुलींना काय शिकवलं पाहिजे, कसं आपण तयार केलं पाहिजे, हाच विचार सुरुवातीपासून पवार साहेबांनी ठेवला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील ज्यांच्यावर जबाबदारी पडत गेली त्यांनी देखील त्याच रस्त्याने पुढे वाटचाल केली. आपल्याला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु गौतमभाईंनी शून्यातनं 1988 साली त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली अडाणी ग्रुपला 1988 ला.
आपण ही संस्था इथं, आपली संस्था 72ची आहे, पण इथं जी जागा घेतली ती 90ला आपण सुरू केलं. मला बरेच जण म्हणत होते, मी नावं घेत नाही, परंतु इथं कोण येणार आहे, 5 किलोमीटर बारामतीपासून लांब आहे. आज ह्या विद्या प्रतिष्ठान सगळ्यात ज्या भोर असेल, इंदापूर असेल, पुणे असेल,